नमस्कार मित्रांनो, गावचा अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे प्रथम स्वागत करतो। आणि मुंबईमधील या धावपळीच्या युगामध्ये मी आपल्याला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तरी सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे का माझ्या चॅनलला सपोर्ट करा। जसा तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट कराल तसं मी तुम्हाला काही नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकता लोकल ट्रेन आणि या गगनचुंबी इमारती या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात। विशेष सांगायचं म्हणजे ट्रेन एक 5-5, 2-2 मिनिटाला असते, पण एवढी घाई असते ना माणसं नुसते पळतच, मग ते लेडीज असो जेंट्स असो सर्वांनाच घाई असते। आपण बघू शकता गर्दी कमी आहे, अजून थोड्या वेळाने गर्दी जास्त होते। माणसांची कामावरून सुट्टी होते त्या पद्धतीने गर्दीचे प्रमाण वाढते। पण काही ठिकाणी शिस्त पण बघायला भेटते। टीसी गाडीला लोक रांगेत उभे राहतात आणि बाकीची लोकल गाडी तर मी दाखवतो तुम्हाला कसे चढण्याची उतरण्याची गडबड असते। बघू शकता आपण गर्दी, उतरण्याची चढण्याची काही गडबड। संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर बघू शकता हे एक वातावरण। क्वचित पक्षी बघायला भेटतात, गावाकडचे सारखे आपले एवढे तर नाहीच, पण जे बघायला भेटतात त्याच्यातच आनंद। बघू शकता इमारती, पक्ष्यांचा थवा क्वचित बघायला भेटतात। मुंबईची लोक ज्या पद्धतीने आपल्या घरी जाण्यासाठी धडपड करतात त्याप्रमाणे हा पक्ष्यांचा थवा सांगून जातो का आम्ही पण घरी जात आहे, एक धडपड। या बिल्डिंग मधील फ्लॅटची किंमत काय असेल एक अंदाज तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला। या स्टेशनच्याच बाजूला हे बिल्डिंग आहे, इकडे काही काम चालू आहे। ज्या पद्धतीने तुमच्या कमेंट येतील त्या पद्धतीने मी इथे जाऊन तुम्हाला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। बघू शकता प्रवाशांची एक धडपड बघायला भेटते इथं। आणि ह्या लोकांना सवय झालेली आहे, त्यांना या गोष्टीचं काही पण वाटत नाही। हे AC लोकल गाडी आहे फास्ट, आणि हे साईडनं जे जात आहे ती लोकल गाडी 2 मिनिटाला। बघू शकता पूर्णपणे दरवाजात उभे असतात हे लोक लटकून, लेडीज असो जेंट्स असो, आणि खूप काही घटना बघायला भेटतात। आणि ह्या लोकांना सवय झालेली आहे, त्यांना या गोष्टीचं काही वाटत नाही। ही गर्दी कमी यापेक्षा जास्त असते। एक आनंदाची बातमी वाटली का ह्या एवढ्या स्टेशनच्या एरियामध्ये हे एक वडाचं झाड त्यांनी राखून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याचा सांभाळ केलेला आहे। थोडं छान वाटतं। ज्या पद्धतीने आपल्याला या बिल्डिंग्स बघायला भेटतात त्या पद्धतीने हा एरिया बघितल्यानंतर आपणास काय वाटतं?
तर मी सांगतो, आपल्याकडे ज्या पद्धतीने गावची वस्ती असते, पाडा, परत मळ्यामध्ये आपले असतात घरं किंवा वाडी, त्या पद्धतीने हे एक मुंबईमधील या गोष्टीला चाळ म्हणून ओळखले जाते. तर या चाळीमध्ये पण खूप काही गोष्टी आहेत, तर मी ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आपण या चाळीमध्ये जात आहोत. इथून मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आहे आणि दुकान वगैरे सगळ्याच गोष्टी या भेटत असतात चाळीमध्ये. तर या चाळीमध्ये ना अनेक छोटे मोठे उद्योग चालतात. तर इथे एक दुकान आहे. इथून जे काही कस्टमर असतात होलसेल माल घेतात, त्या घरगुती वापरायच्या वस्तू आहेत त्या होलसेलमध्ये घेतात आणि जागोजागी आपले दुकान लावून विकतात. तर यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. आता ते मित्राची जरा तयारी चालू आहे इथं आवरून वगैरे ठेवायची, तर आपण थोडासा डिस्टर्ब केला आहे त्याला, पण काय नाही, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही घरगुती आपल्या वापराच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या इथं सगळ्या ठेवलेल्या आहेत. नमस्कार भाई. भाऊचं पूर्ण माल लावण्याचं इथं तयारी चालू आहे. तर हे जोगेश्वरी ईस्ट साइड में ये लोकेशन है, जो ब्रिज उतरोगे उसके साइड में है. तो आप इधर विजिट कर सकते हैं, आपण येऊ शकता इथं आणि खूप छान गोष्टी आहे. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर त्याचं कस्टमरची थोडी गडबड, रात्रीच्या वेळी लोक येतात आणि माल आपला घेऊन गावोगावी जाऊन विकतात. इथं भांड्याचं दुकान आहे, इथं पण आपला वडापाव वगैरे गावाकडचं जसं असतं तसं आहे. आणि इथं पण एक छोटंसं दुकान आहे आपलं, सगळ्या गोष्टी दूध वगैरे आईस्क्रीम वगैरे भेटतात. नमस्कार सर. नमस्कार. ते त्यांची दुकानची गिरायकाची गडबड चालू आहे, बघू शकता. आणि हा छोटासा रस्ता आहे, इथून सगळ्या गोष्टी भेटतात. हो नमस्कार. नवीन घेतला वाटते. हो तेव्हाच तर ते काकांचं एवढं वय झालेलं आहे, पण ते त्यांचं बिझनेस असा आहे का बँक आपण जे आधार कार्डने पैसे काढतो असं काहीतरी सिस्टम आहे आणि ते लोकांना पैसे काढून देतात, जे बँकेत जायची गरज पडत नाही. आणि आपल्याला थोडे ओळखीचे झालेले लोक मिळतात इधर. ठीक है. ये आदमी जब मिलता है ना तब बोलता है भाई आए आओ चाय पियेंगे ऐसा. बघू शकता इधर एक छोटीशी भाजीवाली आपला भाजी घेऊन जात आहे. हाय. तर ते एकटीच आपलं घर सोडून भाजी आणण्यासाठी आली असावी. तर आपण आता ह्या चाळीमध्ये आलेलो आहे, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळं जे ते आपल्या कामामध्ये बिझी आहे. आणि तुम्ही जसं माझ्या ह्या व्हिडिओला सपोर्ट करशाल तसं मी तुम्हाला अजून ह्या चाळीमधील विविध गोष्टी, बिझनेस वगैरे लोक कसं करतात, काय दैनंदिन जीवन आपलं कसं असतं, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. इकडं साईडला एवढ्या गल्ल्या आहेत, जायला जागा आहे, पूर्ण भीतीदायक वातावरण. मला एवढी काही माहिती नसल्यामुळं मी इथं चुकू पण शकतोय, त्यामुळं मी नेक्स्ट टाइम तुम्हाला याबद्दल माहिती देईन. तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. बाय.